जीवा, राजांचा जीवा, राजांचा जीव ज्याच्यावरती तो जीवा, जीवा महाला न्हावी समाजाचा. जीवा महालाच का सोबत घेतला? याचं पहिलं कारण इतिहासात सांगितलं जातं. जीवा महाला म्हणजे उत्कृष्ट दांडपट्ट्या चालवतो. त्या अफजल खानाकडे सय्यद बंडा नावाचा उत्कृष्ट दांडपट्टा चालक आहे. त्याचा दांडपट्टा थोपवायचा असेल तर सोबत घेतलाय जीवा महाला. आणि आणखीन एक कारण, जीवा महालांचं सगळं आयुष्य आपल्या साताऱ्यामध्ये गेलं. जीवा महालांचं सगळं आयुष्य प्रतापगडाच्या पायथ्याशी गेलं. शेजारच्या घरात काय चालतंय, शेजारच्या घरात काय शिस्त ही शेजाऱ्यालाच माहिती असते. म्हणून महाराजांनी सोबत घेतलाय जीवा महाला. पण महाराजांच्या लक्षात आलं की जीवा न्हावी समाजाचा आहे. राजा म्हणाले, जीवा तू न्हावी समाजाचा आहेस? होय राजे. मग जीवा तुझ्याकडे कात्री आहे का रे? जीवाला प्रश्न पडला. अफजल खान महाराज चालले, तलवार बेलवार ठेवल्यासारखी, कात्री कशाला पाहिजे? हाय कात्री, हाय बाहेर काढ. जीवा कात्री बाहेर काढ. जीवा माझी दाढी बारीक कर, माझी दाढी बारीक कर, इतकी बारीक कर, इतकी बारीक कर. त्या अफजल खानानं हातात धरायची म्हणली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे, एवढं बारीक प्लॅनिंग केले. का हो? दाढी ओढली तर संवेदना जाग्या होतात. हे महाराजांचं तंत्र होतं. आणि महाराज निघाले. सोबत जीवा महालाला घेतलं. अंगामध्ये महाराजांनी अंगरक्षक घातलं, डोक्यावरती जिरटोप घातला. अनेक सरदार महाराजांपाशी आला. हातातलं ते अमलपत्र काढलं आणि आत एक हत्यार होतं. आजपर्यंत महाराष्ट्राच्या नव्हे अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासात कुठल्याच लढाईमध्ये त्या हत्याराचा उपयोग केला नव्हता. त्या हत्याराचं नाव मराठी वाघांचं नख, वाघनख. महाराजांनी वाघनख हातात घातलं आणि महाराज खाली आले. दुसरा सरदार भेटला. त्या सरदाराचं नाव संभाजी कावजी कोंढाळ. अफजल खानाच्या वजनाचा होता. ह्याचं निवड कशी झाली स्वराज्यात? संभाजी कावजी राजे एकदा जत्रेतून असे जात होते आणि समोरून एक हत्तीचं रानरडेचं ताकदीचं पोरग चालत येत होतं. महाराजांनी त्या पोरला बघितलं. राजा म्हणाले, यसाची हे पोरग मला माझ्या स्वराज्यात हवाय. त्या पोरला धरलं, राजांच्या समोरून उभा करण्यात आलं. आणि राजाने विचारलं, हत्तीच्या रानरडेच्या ताकदीचं पोरग. राजाने विचारलं, काय करतोस रे तू? तस ते पोरग म्हणलं, काय नाही जी, खातो पितो आणि झोपतो. राजे म्हणाले, संभाजी माझ्यासाठी काम करशील का? रयतेसाठी काम करशील का? तस ते पोरग म्हटलं, काय करावं लागेल जी? तस ते म्हणालं, काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोण आडवा आले की कापायचं, एवढंच काम केलं. त्या पोराचं नाव संभाजी कावजी. का सोबत घेतलाय? ह्यो अफजल खानाच्या वजनाचा आहे. साहेब कुस्तीत पहिलवान उतरायचं म्हटल्यावर एका वजनी गटातलं पाहिजे. ती कुस्ती रंगत नाही म्हणून सोबत घेतलाय संभाजी कावजी. निघाले राजे अफजल खानाच्या भेटीला. 5.5 फुटाचे आपले शिवाजी राजे आणि तो अफजल खान 8.5 फुटाचा. शामण्याच्या राजे आत आले आणि अफजल खान भाऊ फैलावून उभा होता आणि म्हणून राहिला, अ शिवाजी राजे आओ हमारे गले लग जाओ. आणि आज ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ गेले. अर्जुन रथावरती बसल्यावरती सगळे कौरव बघितल्यावरती भावना विवश झाला होता. पण इथं महाराज कुठेही भावना विवश झालेले तुम्हाला बघायला मिळत नाही. पराकोटीचा संयम महाराजांनी त्यावेळी दाखवला. जवळ गेले आणि अफजल खानानं महाराजांना आलिंगन दिलं. मराठ्यांचा एक नियम आहे, मराठे कधीच समोरून वार करत नाहीत, मराठे कधीच दगा करत नाहीत, मराठे कधीच पाठीमागून वार करत नाहीत. पण यदा कदाचित जर पाठीमागून वार झाला तर त्याची कबर याच मातीत खोदल्याशिवाय राहत नाहीत. हा मराठ्यांचा नियम आहे. आणि मराठ्यांचा दुसरा नियम आहे, आम्ही चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही. आम्ही चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही. पण यदा कदाचित आमच्या जर वाट्याला कोणी आलं तर त्याची कबर याच मातीत आम्ही खोदल्याशिवाय राहत नाही. हा मराठ्यांचा नियम आहे. आणि झालं, अफजल खानानं महाराजांना मिठी मारली आणि पहिल्यांदा आलिंगन दिलं. अफजल खानानं महाराजांना दुसऱ्यांदा आलिंगन दिलं आणि दगा केला. अफजल खानानं कट्यार बाहेर काढली, महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला, पण अंगात घातला चिलकत. महाराजांना दगाची जाणीव झाली. महाराजांनी हातातली वाघनखे बाहेर काढली, कुपसली पोटात, आत 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 गेली, आतडी घेऊन बाहेर आली. अफजल खान म्हणाला, या अल्लाह. असं म्हटल्याबरोबर अफजल खानाचा सरदार सय्यद बंडा आत आला. सय्यद बंड्याला आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडा महाराजांवरती वार करणार. तोपर्यंत राजांचा जीवा तो आत आला. जीवानं आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा दांडपट्टा जीवा मालानी खाली पाडला आणि इतिहास फुटफुटला. होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी.
फाडला, राजे बाहेर आले, कृष्णाजी भास्करने वार केला, महाराजांनी कृष्णाजी भास्करला खाली पडला आणि महाराज बाहेर आल्यावरती महाराजांनी सरदार मोजायला चालू केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14वा कुठं आहे? कुठं आहे 14वा? 14वा होता संभाजी कावजी. ह्यो माग अफजल खानाचा मुंडका हातात घेऊन उभारला होता. राजे म्हणाले, संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलात? संभाजी म्हणले, राज तुम्ही वागण्या का कोपसला? म्हटलं बेनं मरते का नाही कुणास ठाऊक, आणलो का आपण म्हणला येताना. राजे म्हणाले, संभाजी आम्ही आमच्या वाघनखाला अगोदरच जहरी विष लावलं होतं. आज ना उद्या अफजल खान मरणारच होता. धाडस कशासाठी केलात? उद्या जर तुमच्या जीवावरती बेतला असतं तर तुमच्या आई वडिलांनी आम्ही काय जबाब दिला असता? काय सांगितले हो? प्रत्येक सरदार, प्रत्येक जात आणि प्रत्येक समाजाने या स्वराज्यावरती उपकार केलेत. कधीतरी न्हावी समाजाच्या, जीवामालांच्या समाजाच्या केस कापायला जातो तर त्या दुकानाच्या कोपऱ्यात कधीतरी बघायचं तुम्हाला छत्रपती शिवरायांचा फोटो बघायला मिळतो. का हो? ती जात अजून सांगते, होय आम्ही महाराजांच्या वंशातले आहोत. प्रत्येक समाज आणि प्रत्येक धर्म जात महाराजांना स्वतःचा माणूस मानते. का? जगणं तसं आहे हो. आणि महाराज बाहेर आले, आजूबाजूचा प्रदेश निहाळला. आता म्हणले नाहीत महाराज, कधी प्रश्न पडतो का तुम्हाला इतिहासामध्ये? आता पडतो का नाही कोणास ठाऊक. कधी पडला पाहिजे प्रश्न लोकांना पडले पाहिजेत. बघा की ताईनो, नोव्हेंबर मध्ये अफजल खान मारला, डिसेंबर मध्ये 1 डिसेंबरला महाराज पन्हाळ्यावरती आहेत. महाराज म्हणले असते तानाजी मालुसरे यांना, आत्ता अफजल खान मारला, एवढं टेन्शन आले, जवळच महाबळेश्वर आहे, 2 दिवसाची ट्रिप करून येऊ तेवढीच. म्हणजे आमची पोरं म्हणतात की साहेब, मग मी म्हणला लई टेन्शन आले, 10वीचा पेपर दिलाय, मामाच्या गावाला जातो, बेनो कॉप्या करून पास झाला असते, ते काही सांगत नाही. महाराज बाहेर आले आणि महाराज घोड्यावरती बसले. महाराजांचा सगळ्या सैनिक घोड्यावरती बसलं. कोणीतरी म्हणालं हर 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 महादेव, कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की. आणि राजा निघाला सातारा प्रांतामार्गे, वाई प्रांतामार्गे, कर्नाटक प्रांतामार्गे. 1 डिसेंबरला महाराज कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती पोहोचले आणि 1 डिसेंबरला महाराजांनी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती भगवा झेंडा फडकवला. ताईनो, महाराजांच्या झेंड्याचा कलर कोणता हो? आवाज आला पाहिजे. कुठला कलर? भगवा. आपण अष्टगंध लावतो, त्याचा कलर कोणता? भगवा. महाराजांना आपण चंद्रकोर लावतो, त्याचा कलर कोणता? आपण म्हणतो आमचं रक्त भगवा आहे, महाराजांचं रक्त भगवा आहे. भगवा म्हणजे काय हो? काय म्हणतो आपण? आमचा भगवा आहे म्हणतो, अभिमान वाटतो आपल्याला. भगवा म्हणजे काय? कधी विचार केला भगवा म्हणजे काय? भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्री रामांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा माझ्या धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा, त्यागाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. हा